नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी पार पडणार आहे। तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यामध्ये विधान परिषदेची निवडणूक पार पडणार। तर महाराष्ट्रातील राजकीय पक्ष या आगामी निवडणुकीच्या तयारीला लागलेले असून ठाकरे गटाने काही दिवसापूर्वी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले 2 उमेदवारांचे नावे सुद्धा घोषित केले आहेत। असं असताना आता महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेने या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवाराची नावे घोषित केली आहेत। तर राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मनसेच्या या संदर्भातील घोषणा केल्या आहेत की विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीसाठी प्रचार सभा घेणारे राज ठाकरेंचा उमेदवारी आता भाजपा विरुद्ध राहणार। देशात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार सुरू आहे। या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी झाल्यानंतर 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे। तर या निकालानंतर राज्यात लगेच शिक्षण मतदारसंघ आणि विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणूक होणार। यासाठी मनसेने आपल्या पहिल्या उमेदवारी जाहीर केली आहे। तर कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेचे नेते आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अभिजित पानसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर ही निवडणूक 26 जून रोजी होणार आहे। दुसरीकडे भाजपने या मतदारसंघातून निरंजन डावखरेंना उमेदवारीला उतरलेले आहेत। तर इथे मनसे विरुद्ध भाजपाशी थेट लढत होणार। अभिजित पानसे हे या मतदारसंघात ओळखीचा चेहरा असल्याने पक्षाला याचा फायदा होणार असेही त्यांनी सांगितले। तर दुसरीकडे कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे 2दा निवडून आले आहेत। मनसे पदवीधर निवडणुकीच्या माध्यमातून बऱ्याच काळानंतर निवडणुकीच्या मैदानात दिसणार आहेत। तर एवढंच नाही तर मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटाने काही दिवसापूर्वीच अनिल परब तर मुंबई शिक्षण मतदारसंघातून अभयंकर यांना उमेदवारी दिली आहे। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।